नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कॅप राउंड नोटीस नंबर 1 ही राउंड 1 ची जी नोटीस रिलीज झाली होती. यामध्ये खूप इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फ्रीज कधी करायचा आहे तुम्हाला, बेटरमेंट कधी करू शकता. त्यानंतर कॅटेगरीजमध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत किंवा रिसिप्ट वगैरे अपलोड केलेले आहात, ते तुम्हाला कधीपर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला सबमिशनसाठी द्यायचं आहे कॉलेजेसमध्ये. ज्या विद्यार्थ्यांकडे फायनल मार्कशीट नाहीये, 10th ची मार्कशीट नाहीये, 12th ची मार्कशीट नाहीये, सर्टिफिकेट आहे पण मार्कशीट नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रोव्हाईड करायचे आहेत कॉलेजेसमध्ये, या त्यावरून तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं का? या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला पेशन्सली तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. त्यानंतरच सर्व गोष्टी प्रॉपरली तुम्हाला समजून जाईल. ओके. हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ही कॅप राउंड नोटीस नंबर 1 राउंड 1 ची ही नोटीस मी इथे ओपन करत आहे. एल-एल-बी 3 इयरची ही नोटीस आहे आणि एल-एल-बी 5 इयरची ही नोटीस आहे. ओके. सिमिलर आहे, ज्याच्यामध्ये म्हणून मी एकाच पी-पी-टीमध्ये तुम्हाला बनवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली समजून जातील. ओके. सो याच्यामध्ये जर बघितलं मेन इम्पोर्टंट जे आहे तेच हायलाइट केलेलं आहे आणि तेच तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. पूर्ण नोटीस तुम्हाला रीड करायची गरज नाही आहे. प्रॉपरली जे काही मोजकं आहे ते तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. ओके. इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन यामध्ये जे हायलाइट केलेलं आहे, कॅन्डिडेट्स हू आर नॉट ॲडमिटेड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट नाही झालेलं आहे, हू हॅव ऑप्टेड फॉर बेटरमेंट ज्या विद्यार्थी बेटरमेंट्स करतील, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे, असे विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये आणि कॅप राउंड 3 मध्ये फ्रेश कॉलेजेसचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. खूप विद्यार्थी बोलत होते, की सर जे कॉलेज आम्ही दिलेले आहेत ते परत द्यायची गरज आहे का कॅप राउंड 2 मध्ये? तर डेफिनेटली येस. सेम कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले सेम ॲज इट इज ठेवू शकता. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला प्रॉपरली कॉलेजचे प्रेफरन्स हे तुम्हाला द्यावे लागणार आहेत कॅप राउंड 2 आणि 3 साठी. ओके. ही एक इम्पोर्टंट आहे, जे की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन आहे, की कॉलेजेसमध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिशनसाठी जाणार आहात, तेव्हा कॉलेजेसने सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म चेक करायची गरज नाहीये आणि सी हॉल तिकीट जे हॉल तिकीट होतं तुमचं, ते सुद्धा कॉलेजनी मागायची गरज नाहीये आणि तुम्ही स्वतः या गोष्टी ॲप्लिकेशन फॉर्म आणि हॉल तिकीट तुम्हाला द्यायची गरज नाहीये. जर कोणतेही कॉलेज जर मागत असेल, तर ही नोटीस मी डायरेक्टली तुम्हाला Telegram चॅनलला पाठवून देणार आहे पी ते पी-डी-एफ तुम्ही कॉलेजमध्ये सांगू शकता, की इथे ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. ऑलरेडी सी-ई-टीने सांगितलेलं आहे, की ॲप्लिकेशन फॉर्मची गरज नाहीये, हॉल तिकीटची गरज नाहीये. तुम्हाला कोणती गरज पाहिजे? तर तुम्हाला कॉलेज शाल व्हेरिफाय कॅप ॲप्लिकेशन फॉर्म. ओके. कॅप ॲप्लिकेशन फॉर्म हे कॉलेजेस चेक करू शकतात. त्याच्यामध्ये जी काही अपडेट असेल, जी काही तुमची इन्फॉर्मेशन असेल, ती फायनल असेल. आणि त्याचबरोबर जे तुम्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे, अलॉटमेंट लेटर असेल, सीट एक्सेप्टन्स लेटर असेल, त्यानंतर तुमचे एज्युकेशनचे जे काही मार्क्स म्हणजे जे काही मार्कशीट्स वगैरे असतील, त्या सर्व घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे विथ हे कॅप ॲप्लिकेशन फॉर्म. ओके. सो कॅप ॲप्लिकेशन फॉर्म कॉलेज चेक करेल. ते तुम्हाला तिकडे जी काही इन्फॉर्मेशन असेल, ती इन्फॉर्मेशन प्रॉपरली असेल, तर तुम्हाला तिकडे प्रॉब्लेम होणार नाही. सेकंड खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाउट होता, की सर माझ्याकडे ओरिजिनल एस-एस-सी, एच-एस-सी मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट इस नॉट अवेलेबल ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. म्हणजे माझ्याकडे सर एच-एस-सीची मार्कशीट आहे, पण माझ्याकडे पासिंग सर्टिफिकेट नाही आहे. माझ्याकडे पासिंग सर्टिफिकेट आहे, पण मार्कशीट नाहीये. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? अशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कॉलेजकडून कॉलेजने अंडरटेकिंग घ्यायचं आहे त्या कॉलेजकडून स्टुडंटचं, की ओरिजिनल किंवा डुप्लिकेट कॉपी तुम्ही विथिन 15 डेज पर्यंत तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके. सो तुम्हाला जे काही 15 डेज पर्यंत मार्कशीट असेल किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, दोन्ही डॉक्युमेंट विद्यार्थ्यांकडे असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. ज्या विद्यार्थ्यांकडे कधी-कधी मार्कशीट असते, पासिंग सर्टिफिकेट नसतं. पासिंग सर्टिफिकेट आहे, तर मार्कशीट नसतं. त्या विद्यार्थ्यांनी अंडरटेकिंग तुमच्याकडून कॉलेज घेऊन देईल. मग त्याच्यामध्ये ओरिजिनल, डुप्लिकेट कॉपी जे काही तुमच्याकडे असेल, ते विथिन 15 डेजमध्ये कॉलेजमध्ये सबमिट तुम्हाला करणं गरजेचं आहे. हा एक डाउट्स खूप विद्यार्थ्यांचा होता, तो यामध्ये क्लिअर झालेला आहे. ओके. नेक्स्ट आहे फायनल इयर डिग्री मार्कशीट इस नॉट अवेलेबल. म्हणजे आता खूप विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहेत.
तर त्या विद्यार्थ्यांकडे फायनल इयर ची 6 सेमिस्टरची असेल किंवा 5th सेमिस्टरची असेल, 6 सेमिस्टरची नॉर्मली डिग्री मार्कशीट तुमच्याकडे नाही आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कॉलेजमध्ये जो तुमचा रिझल्ट लागलेला आहे ऑनलाईन, त्याची प्रिंट आउट काढायची आहे. कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपल यांची सिग्नेचर आणि स्टॅम्प हे तुम्हाला तुमच्या त्या जे प्रिंट आउट काढलेलं आहे तुम्ही रिझल्टचं त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे. ते जर असेल तर तुम्हाला कॉलेज हे तुमचं ॲडमिशन कॅन्सल नाही करू शकत. पण याच्यामध्ये हे दिलेलं आहे, की ओरिजिनल फायनल इयर मार्कशीट तुम्हाला कॅप राउंड 3 पर्यंत सबमिट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे सबमिट नाही केलं तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. ओके. सो डिग्री मार्कशीट जर तुमच्याकडे नाहीये आता, पण तुम्हाला ऑनलाईन तुमच्याकडे जर रिझल्ट असेल, मार्क मेमो असेल, ठीक आहे. काही गॅझेट कॉपी म्हणजेच काय ते सिग्नेचर प्रिन्सिपल मॅम आणि यांची आणि त्यांचं स्टॅम्प असेल कॉलेजचा, तर तुम्हाला तिथे काहीही प्रॉब्लेम होणार नाही. हे सुद्धा इम्पोर्टंट आहे, कारण की हे सर्व डाउट्स विद्यार्थ्यांचे होते. नेक्स्ट आता आपण इथे बघायचं आहे, खूप विद्यार्थी वाय-सी, एम-यू युनिव्हर्सिटीमधून असतात, काही अदर युनिव्हर्सिटीमधून विद्यार्थी असतात. तर त्यांचं काय असतं, एकच मार्कशीट असते आणि एकाच मार्कशीटमध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे सुद्धा मार्क्स दिलेले असतात आणि थर्ड इयरचे डायरेक्टली टोटल करून दिलेले असतात. म्हणजे इथे लिहिलेलं आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर मार्क्स अँड पर्सेंटेज आर मेन्शन ऑन द फायनल इयर डिग्री मार्कशीट. जसं मी याच्यामध्ये सांगितलं, की फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल इयर मार्कचे एकाच मार्कशीटमध्ये तुम्हाला दिलेलं असतं. सो कॉलेजला सांगितलेलं आहे, की कॉलेज शाल नॉट असिस्ट या शाल नॉट इन्सिस्ट अपॉन सेपरेट फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मार्कशीट. कॉलेज तुम्हाला फर्स्ट इयरची मार्कशीट डिफरंट द्या, सेकंड इयरची मार्कशीट डिफरंट द्या, असं कॉलेज तुमच्याकडे बोलू शकत नाहीये, त्याच्यामध्ये मागू शकत नाहीये. तर तुम्हाला हे अवेअरनेस असणं गरजेचं आहे. त्यासाठीच ही नोटीस तुम्हाला 1 टू 1 तुम्हाला मी यामध्ये रीडिंग करत आहे. खूप सारे विद्यार्थी वाय-सी-एम युनिव्हर्सिटी असणार त्यांचं एकच रिझल्ट असतो ज्याच्यामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिघांची टोटल असते आणि पर्सेंटेज दिलेले असतात. तर मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? त्या विद्यार्थ्यांनी किंवा अजून कोणते विद्यार्थी तशा पद्धतीने असेल, तर तिकडे कॉलेज तुमचं ॲडमिशन कॅन्सल नाही करू शकत. फर्स्ट इयरचं, सेकंड इयरचं मार्कशीट द्या असं सुद्धा नाही करू शकत. ओके. त्यासाठी ही नोटीस तुम्हाला वाचून दाखवत आहे 1 टू 1. ओके. त्यानंतर आता सी बोर्डचे विद्यार्थी असतात काही म्हणजे 12th मध्ये जर आपण बघितलं सी बोर्ड असतात, आय-सी-एस-सीचे काही बोर्ड आहेत. ते जे विद्यार्थी आहेत, ते जे पास झालेले आहेत आणि त्यांचं आपण जर बघितलं 5 और 6 सब्जेक्ट असं असतात. म्हणजे बेस्ट ऑफ 5 आणि बेस्ट ऑफ 6 जे असे सब्जेक्ट असतात. ॲज ॲप्लिकेबल शाल बी कन्सिडर फॉर ॲडमिशन. कॉलेज शाल नॉट रिजेक्ट देअर ॲडमिशन ऑन धिस ग्राउंड. कधी-कधी विद्यार्थी बेस्ट ऑफ 5 म्हणून मार्क्स टाकतात आणि कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर समजतं, की इथे तुमचे 6 सब्जेक्ट आहेत. तुम्ही 5 सब्जेक्टचे मार्क कसे टाकले? तर तिकडे कॅन्सल तुमचं ॲडमिशन नाही होऊ शकत. सो इथे लिहिलेलं शाल बी कन्सिडर फॉर ॲडमिशन अँड कॉलेज शाल नॉट रिजेक्ट फॉर ॲडमिशन ऑन धिस ग्राउंड्स. ओके. या ग्राउंड्सवरती तुमचं ॲडमिशन हे नाही कॅन्सल करत. त्यासाठी 12th जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी सुद्धा जे मी रीडिंग करत आहे, जे प्रॉपर तुम्हाला सांगत आहे, ते सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनमध्ये हे जर प्रॉब्लेम आलं, तर याची जी नोटीस आहे, ती तुम्हाला मी डायरेक्टली टेलिग्राम चॅनलला पाठवून देईन. ती नोटीस तुम्ही त्याची प्रिंट आउट काढा आणि कॉलेजमध्ये तुम्ही हे दाखवू शकता. ओके. किंवा कॉलेजचं एक लॉगिन पोर्टल असतं त्यांचं, त्यांच्याकडे सुद्धा ही नोटीस आलेली असते, जेणेकरून तुम्हाला ते इझिली तुम्ही त्यामध्ये सांगू शकता आणि तुमचं ॲडमिशन त्यामध्ये कॅन्सल होणार नाही किंवा कॉलेज तुमचं ॲडमिशन रिजेक्ट करणार नाही. ओके. सो या पद्धतीचे इम्पोर्टंट आहे ह्या सर्व नोटिफिकेशन. आता फ्रीज कशा पद्धतीने करायचं आहे? बेटरमेंट कसं आहे? सो फ्रीज व्हर्सेस बेटरमेंट आता आपण यामध्ये व्हिडिओ प्रॉपरली तुम्हाला यामध्ये इन्फॉर्मेशन सांगणार आहे. त्या अगोदर ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड कॉलेज अंडर रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे जे कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलेले आहे, ते विद्यार्थी कास्ट सर्टिफिकेट असेल, ट्राईब व्हॅलिडिटी, एन-सी-एल सर्टिफिकेट, ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट हे जे काही असेल, ओके. ज्यांच्याकडे ओरिजिनल आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्यांच्याकडे रिसिप्टवरती ॲडमिशन वगैरे होणार आहे, ओके. इथे लिहिलेलं आहे. सो ज्या विद्यार्थ्यांचं रिसिप्टवरती ॲडमिशन होणार आहे, त्या विद्यार्थ्यांनी ओरिजिनल सर्टिफिकेट कॅप राउंड 3च्या अगोदर देणं गरजेचं आहे.
ओके. जे विद्यार्थी रिसिप्टवरती ॲडमिशन घेत आहेत कॅटेगरीमध्ये, त्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 3च्या अगोदर ओरिजिनल सर्टिफिकेट कॉलेजमध्ये सबमिट करणं गरजेचं आहे. जर नाही केलं सबमिट तर तुमचं ॲडमिशन तिकडे कॅन्सल होऊ शकतो. ओके. आणि जे विद्यार्थी व्ही-जे-डी-टी-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, ओ-पी-सी इन्क्लुडिंग एस-बी-सी एंड एस-सी-बी-सी चे विद्यार्थी असतील, त्या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इम्पोर्टंट आहे आणि ते तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंत असणं गरजेचं आहे. हे एल-एल-बी 3 इयरचे विद्यार्थी असू द्या किंवा 5 इयरचे विद्यार्थी असू द्या. त्यासाठी मी एकाच मध्येच तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून परत सेपरेट व्हिडिओ बनवण्याची गरज नाही आहे. आणि सर्व गोष्टी सेम आहेत, त्यासाठी हा एकच व्हिडिओ तुम्हाला मी बनवत आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं इफ कॅन्डिडेट एक्सेप्ट ओ-बी-सी आणि एस-सी-बी-सी ओके. ओ-बी-सी आणि एस-सी-बी-सी यांना जर सोडलं तर fail to submit their requisite original certificate on before the last date of cap round 3च्या अगोदर जर तुम्ही नाही सबमिट केलं तर the admitting colleges shall cancel the admission through its online login system म्हणजे ते जे विद्यार्थी असतील त्यांचं कॅप राउंड 3 पर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट नाही केलं तर तुमचं ॲडमिशन कॉलेज कॅन्सल करू शकतं आणि मग तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये ओपन कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. आता आपण बघूया फ्रीज व्हर्सेस बेटरमेंट हे काय आहे? कशा पद्धतीने बेटरमेंट करू शकतो? एखादा कॉलेज समजा फर्स्ट प्रेफरन्सचा लागलेला आहे, तर त्यासाठी मी काय करू शकतो? अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स लागलेला आहे, तर तिथे मी काय करू शकतो? ओके. हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आता वन बाय वन मी सांगत आहे. अँड बेटरमेंट कॅप राउंड 1 नोटीस नंबर 1 जी आता आपण रीडिंग करत आहोत. शॉर्ट डिटेलमध्ये तुम्हाला डिस्कशन करून सांगत आहे याच्यामध्ये. आता फर्स्ट जे आहे आपलं, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं आहे. ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट्स हू हॅव रिसीव्ड कॉलेज ऑफ फर्स्ट प्रेफरन्स. आता ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ते याच्यामध्ये तुम्हाला वन बाय वन सांगत आहे. ओके. फर्स्ट प्रेफरन्स जे काही तुम्हाला अलॉट झालेलं आहे, म्हणजे पहिल्या पसंतीचं तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे, ती काय करू शकता तुम्ही, तर त्या उमेदवाराने काय करायचं आहे, फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं आहे, त्या उमेदवाराने जी काही तुमची सीट आहे ती तुम्हाला फ्रीज करायची आहे. म्हणजे हा जो फ्रीज पर्याय जो दिलेला आहे, तो फ्रीज करायचा आहे आणि ₹1000 सीट एक्सेप्टन्स भरायची आहे आणि कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे. ओके. इथे तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईल. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज लागलेला आहे, कारण की फर्स्ट प्रेफरन्स हे तुम्हीच दिलेला आहे. तुम्हालाच तो कॉलेज पाहिजे होता आणि तो तुम्हाला कॉलेज लागलेला आहे. ओके. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, फ्रीज करायचं आहे. एक्सेप्टन्स ₹1000 पे करायचे आहे आणि डायरेक्टली ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. ओके. असे जे उमेदवार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, की जे काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत आणि तुमचे जे डेट्स ज्या दिलेल्या आहेत, म्हणजे आता आपण बघितलं तर आजपासून ॲडमिशन प्रोसेस चालू झालेला आहे. कॅप राउंड 3 म्हणजे कॅप राउंड एल-एल-बी 3 इयर्स असेल किंवा एल-एल-बी 5 इयर्सचं काल परवापासूनच चालू झालेलं आहे. सो त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कॉलेजमध्ये जायचं आहे. जे काही डॉक्युमेंट्स मला लागतायत त्याची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. चॅनलला अवेलेबल आहे. ते सर्व डॉक्युमेंट्स, अलॉटमेंट लेटर, फ्रीज जे काही तुम्ही एक्सेप्टन्स केलेलं आहे 1000 ते वगैरे घेऊन जाऊन तुमचं तिकडचा प्रवेश निश्चित करायचा आहे कॉलेजमध्ये जाऊन. म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. ओके. समजा उमेदवार जागा स्वीकारण्याची निश्चिती करण्यासाठी प्रॉपर टायमिंगमध्ये नाही गेला. जसं मी तुम्हाला सांगितलं, की 20 तारखे आज आहे. आजपासून ॲडमिशन चालू झालेले आहेत. ते समजा 22 पर्यंत तुमचे ॲडमिशन हे चालू असणार आहेत. त्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये नाही गेलं, तर तुमचं तिकडची सीट ही कॅन्सल होऊन जाईल आणि मग तुम्ही कॅप राउंड 2 साठी डायरेक्टली ॲप्लिकेबल असाल. आता असाल की नाही असाल, हे यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. अशा उमेदवाराला केलेली जागा वाटप अंतिम मानले जाईल आणि तो उमेदवार डायरेक्टली इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये सहभागी होण्यास पात्र असेल. खूप विद्यार्थी विचारत होते, की "सर मला फर्स्ट प्रेफरन्स लागलेला आहे. मी फ्रीज पण करत नाहीये, बेटरमेंट पण करत नाहीये, काहीच करत नाहीये. तर मी कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो का?" हे खूप विद्यार्थ्यांचं डाऊट होतं. त्यासाठी हे सांगत आहे, जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स लागलेला आहे, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? बेटरमेंट ॲट लीस्ट तुम्हाला करावं लागेल. जर तुम्ही काहीच केलं नाही, तर डायरेक्ट तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये तुम्ही ॲप्लाय करणार आहात. म्हणजे कॅप राउंड 1 पण नाही, कॅप राउंड 2 पण नाही आणि कॅप राउंड 3 पण नाहीये.
ओके. सो डायरेक्टली इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये तुम्ही अप्लाय करणार. त्यासाठी मी बोलत होतो, की फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज जर तुम्हाला नाही पाहिजे, तर बेटरमेंट करा, 1000 पे करा आणि कॅप राउंड 2 मध्ये डायरेक्टली कॉलेजचे नवीन कॉलेजेसचे प्रेफरन्स द्या, जे तुम्हाला पाहिजेत. ओके. त्यामध्ये पण नाही भेटलं, तर कॅप राउंड 3 मध्ये परत कॉलेजेसचे नवीन कॉलेजचे प्रेफरन्स द्या. ते तुम्हाला ॲप्लिकेबल आहे, ते तुम्ही देऊ शकता. ओके. बट जर तुम्ही इथे फ्रीज वगैरे या गोष्टी जर तुम्ही काहीच केल्या नाहीयेत, फ्रीज केलं तर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीस पे करावी लागेल आणि ॲडमिशनसाठी जावं लागेल. त्यापेक्षा बेटरमेंट केलेलं कधीही चालेल. आता विद्यार्थ्यांचा हा डाऊट असेल, की सर फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे, तर मग बेटरमेंट कसं करू शकतो? डेफिनिटली तुम्ही करू शकता. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. तर यामध्ये दिलंय बघा, कॅन्डिडेट्स नॉट विलिंग टू एक्सेप्ट द फर्स्ट प्रेफरन्स सीट. म्हणजे जसं मी तुम्हाला बोलले, आता सांगत होतो, की पहिल्या पसंतीची जागा स्वीकारण्याची इच्छा नसेल. ऑब्व्हियसली जे विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स समजा दिलेला आहे, ऑब्व्हियसली त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतील. पण काही विद्यार्थी असे असतील, की सर मला ती सीट नाही पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? तर मी तुम्हाला बेटरमेंटचं ऑप्शन ऑलरेडी सांगितलेलं आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या पहिल्या पसंतीनुसार मिळालेली जागा स्वीकारायची नाहीये, म्हणजेच तुम्हाला ती नाही पाहिजे, तर ₹1000 इतके पे करायचे आहेत सीट एक्सेप्टन्स फी भरून बेटरमेंट हा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे बेटरमेंट हा पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि सीट एक्सेप्टन्स जे काही आहे ₹1000 ते तुम्हाला पे करायचे आहे. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट होता, की सर मला नाही करायचंय तर काय? तर तुम्ही डायरेक्ट इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला अप्लाय करू शकता मग. आणि समजा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये जर नाही जायचं आहे, तर आता बेटरमेंट करा. 1000 पे करा तुम्ही आणि तुम्ही कॅप राउंड 2 साठी एलिजिबल असणार आहात. आणि तिकडे मग तुम्हाला परत 1000 पे करायची गरज आहे का? तर नाही. हे 1000 एकदाच तुम्हाला पे करायचे असतात. असे उमेदवार दुसऱ्या, तिसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयाच्या नवीन पसंती क्रमांक नोंदवू शकतात. दुसऱ्या, तिसऱ्या कॅप फेरीसाठी नोंदवलेले महाविद्यालयाचे क्रमांक केवळ संबंधित कॅप फेरीसाठीच विचारात घेतले जातील. ओके. सो इथे मी सांगितलेलं आहे तुम्हाला, की जर तुम्ही बेटरमेंट हा पर्याय जर निवडला, तर तुम्ही कॅप राउंड 2 साठी, कॅप राउंड 3 साठी तुम्ही एलिजिबल असणार आहात. ओके. त्यासाठी तुम्हाला सांगत आहे, की बेटरमेंट करणं तुम्हाला गरजेचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज नाही पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी. सो यामध्ये तुम्हाला मी सांगितलं, की प्रॉपरली तुम्हाला कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज पाहिजे, तर काय करावं लागणार आहे? फ्रीज करून कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊन टाका. जर तुम्हाला नाही पाहिजे, तर काय करावं लागणार आहे? ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता एखादा विद्यार्थी आहे, ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट्स हू हॅव रिसीव्ड कॉलेज, जो कॉलेज आहे अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स, म्हणजे फर्स्ट प्रेफरन्सचं तर मी तुम्हाला सांगितलं. पण फर्स्ट प्रेफरन्स व्यतिरिक्त दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा जो काही तुम्हाला कॉलेज पाहिजे तो तुम्हाला जर लागला असेल आणि तो जर तुम्हाला फ्रीज करायचा असेल, त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल म्हणजेच फ्रीज करायचं असेल, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? सो त्या विद्यार्थ्यांनी कॅन्डिडेट मे हॅव चूज कन्फर्म ॲडमिशन किंवा बेटरमेंट करायचं असेल, प्रोसीड टू राउंड 2. ओके. अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स जर तुम्हाला कॉलेज लागलं असेल, तुम्ही काय करा, फ्रीज करा, सीट एक्सेप्टन्स 1000 पे करा, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन टाका. तुमची तिथे प्रोसेस कॅप राउंडची एंड होणार आहे. दुसरा विद्यार्थी बोलेल, की "नाही सर, मला बेटरमेंट करायचं आहे." डेफिनिटली बेटरमेंट करू शकता. त्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि मग कॅप राउंड 2 साठी तुम्ही एंटर करू शकाल. आता काही विद्यार्थी इथे असले, इफ केस कॅन्डिडेट हॅज सिलेक्टेड फ्रीज ऑप्शन बट डज नॉट वॉन्ट टू कन्फर्म ॲडमिशन. फ्रीज केलेलं आहे, पण कन्फर्म करण्यासाठी ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये गेलेले नाही. सच कॅन्डिडेट मे सिलेक्ट बेटरमेंट अँड प्रोसीड फॉर नेक्स्ट राउंड 2. ओके. जे विद्यार्थ्यांनी फ्रीज ऑप्शनला क्लिक केलेलं आहे, पण त्यांना ॲडमिशनसाठी आता कधी-कधी असं होतं ना, की सर मी चुकून तिकडे फ्रीज केलं. ओके. पण मला तिकडे ॲडमिशनसाठी नाही जायचंय. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, बेटरमेंटला क्लिक करायचं आहे आणि 1000 पे करायचे तिकडे आणि कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही एंटर करू शकता. ओके. खूप सारे विद्यार्थी असे असतील ज्यांनी चुकून फ्रीज केलं असेल, चुकून बेटरमेंट सुद्धा केलं असेल. सो फ्रीज केलं असेल चुकून, तर तुम्ही बेटरमेंटसाठी अप्लाय करू शकता आणि नेक्स्ट कॅप राउंड 2 मध्ये कॉलेजेसचे नवीन प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. ओके. आता यामध्ये इम्पोर्टंट काय आहे, ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. तसेच जर आपण बघितलं समजा एखाद्या विद्यार्थ्याने बेटरमेंट पर्याय निवडला असेल, पण त्यांना परंतु त्यांना प्रवेश
फ्रीज निश्चित करायचा असेल, तर त्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजे जो काही आपला शेड्यूल आहे ॲडमिशन प्रोसेसचा 20 ते 22 एल-एल-बी 3 इयर्स असेल आणि 19 पासून एल-एल-बी 5 इयरचे जे काही ॲडमिशन प्रोसेस झालेलं आहे, म्हणजे तुमचं ॲडमिशन घेण्याचं शेड्यूल असेल, त्यामध्ये तुम्ही पहिल्या फेरीच्या अंतिम तारखेपूर्वी सीट एक्सेप्टन्स स्टेटस यामध्ये तुम्ही क्लिक करायचं आहे आणि 1000 पे करायचं आहे. असं जर तुम्ही केलं तर राउंड 1च्या अंतिम फेरी तारखेपुरती करता येईल. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सांगत आहे, मी बेटरमेंट केलं. ओके सर, मला चुकून मी इथे बेटरमेंट केलेलं आहे, पण आता मला तो कॉलेज पाहिजे. तर मी काय करू? तर तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे चुकून, तर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स बाजूला तुम्हाला ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करायचं, 1000 पे करायचं आणि ॲडमिशन फक्त एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, की कॉलेजचं जे काही ॲडमिशन शेड्यूल आहे, त्या शेड्यूलच्या अगोदरच तुम्हाला ॲडमिशनसाठी जावं लागणार आहे. जर त्याच्यानंतर गेला तर तुम्हाला ॲडमिशन तिकडे भेटणार नाही. ओके. जर चुकून बेटरमेंट झालं असेल, चुकून फ्रीज झालं असेल, तर सीट एक्सेप्टन्स जी काही फी आहे 1000 ती पे करा आणि कॉलेजमध्ये अलॉटमेंट लेटर विथ सीट एक्सेप्टन्स लेटर घेऊन कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी तुम्ही जाऊ शकता. हे इम्पोर्टंट आहे कारण की बेटरमेंट खूप विद्यार्थ्यांकडून चुकून झालेले आहेत. ओके. आता दुसरं आहे की ज्या उमेदवारांना त्यांच्या पसंती प्रमाणे म्हणजेच जे काही त्यांनी प्रेफरन्स दिलेले होते आणि अदर दॅन पहिल्या पसंती व्यतिरिक्त म्हणजे अदर प्रेफरन्स जर मिळालेला आहे, त्या इतर कोणतीही जागा मिळाली आहे आणि ते जागेवर ते समाधानी नसतील, म्हणजेच त्यांना ती सीट नाही पाहिजे, तर कॅप फेरीमध्ये परत जर त्यांना सहभागी व्हायचं असेल, तर सीट एक्सेप्टन्स स्टेटसवरती जाऊन कॅन्डिडेट लॉगिनद्वारे मिळालेली जागा ही फ्रीज करावी. एकदा का उमेदवाराने मिळालेली जागा फ्रीज केली, की त्याने कॅन्डिडेट लॉगिनद्वारे ₹1000 इतके सीट एक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि कागदपत्राच्या पडताळणीसाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी संबंधित महाविद्यालयात, कॉलेजेसमध्ये जाऊन उपस्थित राहावे. अशा उमेदवारासाठी मिळालेली जागा हीच अंतिम जागा मानली जाईल. प्रवेश घेतलेल्या अशा उमेदवारांचा विचार पुढील राउंड 2 मधील जागा वाटपांसाठी केला जाणार नाही. ओके. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे शॉर्टमध्ये, की मला अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज मिळालेला आहे. ओके. आणि मी फ्रीज केलं. ठीक आहे. आणि एक्सेप्टन्सी फी ₹1000 सुद्धा पे केली. ओके. तर त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणं हे कंपल्सरी असेल. समजा ते जर कॉलेजला नाही गेले ॲडमिशनसाठी, तर ते कॅप राउंड 2 साठी सुद्धा ॲप्लाय करणार नाहीत आणि ते एलिजिबल नसणार आहेत. जर तुम्ही फ्रीज केलं सीट एक्सेप्टन्स तुम्ही ₹1000 पे सुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकणार. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं ज्या उमेदवारांना पहिल्या पसंती व्यतिरिक्त इतर जागा मिळालेल्या आहे, म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स सोडून थर्ड प्रेफरन्सचं कॉलेज भेटलेलं आहे आणि त्याने ती जागा फ्रीज केली आहे. परंतु ₹1000 सीट एक्सेप्टन्स भरलेली नाही. पहिलं मी तुम्हाला काय सांगितलेलं, की तुम्ही फ्रीज केलं आणि सीट एक्सेप्टन्सची ₹1000 पे पण केली, तर तुम्हाला ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. आणि समजा तुम्ही फ्रीज केलेलं आहे, पण मी 1000 पे केलेली नाही. ओके. सो त्यांना नॉट रिपोर्टेड म्हणजे उपस्थित तुम्ही नाही राहिलेलं मानलं जाईल. म्हणजे तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेले नाही, असं तुम्हाला तिकडे मानलं जाईल. परिणामी राउंड 1 मध्ये मिळालेली जागा ती आपोआप तुमची कॅन्सल होणार आहे आणि ती जागा राउंड 2 मध्ये नवीन जे विद्यार्थी असतील, नवीन जे असतील त्यांच्यासाठी ती स्वतंत्र अ, करण्यात येईल म्हणजे उपलब्ध करण्यात येईल. ओके. अशा उमेदवारांनी कॅप राउंड 2 मध्ये स्वतंत्रपणे ऑप्शन फॉर्म भरावा. ओके. म्हणजे काय ते सांगितलेलं आहे, की समजा तुम्ही फ्री दिलेला आहे, पण 1000 जर समजा नाही भरली अमाउंट, 1000 जर नाही भरली, तर तुम्ही तिकडच्या जे काही कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे, ती तिकडची तुमची सीट कॅन्सल होऊन जाईल. ओके. आणि तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. ओके. म्हणजे चुकून फ्रीज वगैरे केलं असेल, तर त्याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट आहे आता बेटरमेंट. admission for the candidate who have received college for another preference. ओके. अनदर प्रेफरन्स मध्ये तुम्हाला वन प्रेफरन्स सोडून दुसरे, तिसरे, चौथे प्रेफरन्स लागलेले असेल आणि त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे. ओके. सो कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स हा आहे आणि मला थर्ड प्रेफरन्सचा कॉलेज लागलेला आहे. तर मी काय करू शकतो? सो ते विद्यार्थी बेटरमेंटसाठी अप्लाय करू शकतात. सच कॅन्डिडेट विल हॅव टू सिलेक्ट
बेटरमेंट ऑप्शन इन सीट एक्सेप्टन्स स्टेटस. ओके, बेटरमेंट ऑप्शन तुम्ही करत आहात तर सीट एक्सेप्टन्स नंतरला तुम्ही 1000 पे करावं लागेल. वन्स द कॅन्डिडेट सिलेक्ट बेटरमेंट ऑप्शन ऑफ द अलॉटेड सीट सच कॅन्डिडेट शॅल कंप्लीट सीट एक्सेप्टन्स ही 1000 पे करायचं आहे आणि इट इज मॅन्डेटरी टू कॅन्डिडेट कॉलेज ऑप्शन फॉर्म सेपरेटली फॉर राऊंड 2. आता जे विद्यार्थी बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करतील 1000 पे करतील असे विद्यार्थी कॅप राऊंड 2 मध्ये एंटर करतील. पण तेव्हा परत एकदा तुम्हाला प्रॉपरली फ्रेश कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. कॅप राऊंड 1 चे कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत. तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला फ्रेश कॉलेजचे प्रेफरन्स द्यावे लागणार आहेत कॅप राऊंड 2 मध्ये. ओके. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते तुम्हाला मी इथे वाचून दाखवत आहे. कॅन्डिडेट जे काही अदर प्रेफरन्स तुम्हाला भेटलेला आहे कॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन केला आणि सीट एक्सेप्टन्स स्टेटस इफ सच कॅन्डिडेट डू नॉट पे म्हणजेच 1000 जर तुम्ही पे केले नाही तर शाल नॉट बी कन्सिडर फॉर बेटरमेंट फॉर राउंड 2 देअर क्लेम ऑन द राउंड 1 अलॉटेड सीट शाल ऑटोमॅटिकली कॅन्सल. ओके, सो the seat shall be become available for a fresh allotment round 2. It is mandatory to candidates fill the college option form separately round 2. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बेटरमेंटला तुम्ही क्लिक केलं आणि सर 1000 मी नंतर पे करतो असं तुम्ही ठरवलं आणि 1000 पेच नाही केलं तर तुम्ही कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल नसणार आहात. बेटरमेंट केलेलं आहे ते बेटरमेंट तुमचं राहणार नाहीये. कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही एंटर नाही करू शकणार. सो तुम्हाला काय करायचं आहे बेटरमेंटला क्लिक करायचं आहे आणि सीट एक्सेप्टन्स मध्ये 1000 पे करायचे आहेत. देन यू कॅन एलिजिबल फॉर कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेजचे नवीन तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके, आणि समजा तिथे तुम्ही सांगितलेलं आहे की जर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स नाही केली तर कॅप राऊंड 1 ची जी सीट आहे ती सुद्धा तुमची निघून जाईल म्हणजे ऑटोमॅटिकली ती कॅन्सल होणार आहे. ओके, सो नेक्स्ट आहे आता ऍडमिशन फॉर द कॅन्डिडेट्स हु हॅव अलॉटेड अंडर रिझर्व्ह कॅटेगरी. रिझर्व्ह कॅटेगरीचं डायरेक्टली तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच स्टार्टिंगलाच. सो जास्त याच्यावरती डिस्कस नाही करत कारण की हे तुम्हाला ऑलरेडी मी डिस्कस केलेलं आहे. ओके, फीज काय असतं, बेटरमेंट काय असतं, फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज जर तुम्हाला लागलं तर तुम्हाला काय करायचं आहे, फ्रीज केलं तर काय करावं लागणार आहे, बेटरमेंट करायचं असेल तर तुम्हाला काय कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहात या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. जरी काही डाऊट असेल, जरी काही प्रश्न असेल, तर खालती कमेंट सेक्शन मध्ये विचारा. नक्की आन्सर करेन मी. ओके. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, हा तुमचा चॅनल आहे. त्याला लाईक करा. हाईप सुद्धा या व्हिडिओला करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना सुद्धा फ्रीज वर्सेस बेटरमेंट हा ऑप्शन त्यांना समजून जाईल. आणि दुसरा म्हणजे हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. थँक यू सो मच.